नमस्कार मंडळी, आनंद या मालिकेचा आजचाच म्हणजे 16 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग ना खूप खतरनाक दाखवला आहे बरं का. कारण विद्याधरचा खरा चेहरा तर आता युगंधरसमोर आलाच आहे. पण ज्या वेळेला पृथ्वीला कळतं की आनंदीने तो झुंबर पकडून ठेवला होता आणि तिला जो इतका काही त्रास झाला आहे तिच्यामुळे आजचा इव्हेंट म्हणजे इव्हेंटमध्ये अपघात होता होता वाचला आहे, हे जेव्हा पृथ्वीला कळतं तेव्हा पृथ्वीने आनंदीच्या हाताचे ठसे शॉलवर घेतलेत आणि ती शॉल आता इथे त्याने युगंधरला दिलेली आहे. आणि मंडळी, त्यानंतर मीडियासमोर पृथ्वीने सगळ्यांसमोर आनंदीचं इतकं कौतुक केलं की पूर्ण इव्हेंटचं श्रेय त्याने आनंदीलाच दिलं आहे. कारण हा इव्हेंट जो काही पूर्णपणे सक्सेस झालेला आहे तो फक्त आणि फक्त आनंदीमुळे आणि युगंधरमुळे. त्यामुळे त्या दोघांचं त्याने भरभरून कौतुक केलेलं असतं. ही गोष्ट अजिबात आता शिल्पाला आणि विद्याधरला काही पटलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे मंडळी, आता इकडे विद्याधरने पोलिसांना बोलून घेतलं आहे. पण मंडळी, जेव्हा आता अर्ची जी आहे, तिने एवढा मोठा धुमाकूळ घातला आहे, म्हणजे या सगळ्यामागचा करता करविता दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तर हा विद्याधर आहे. आणि विद्याधरने जे जे काही आता आरतीसोबत आणि आनंदीसोबत केलं आहे ना, ते सगळं तिने आता मीडियासमोर तिने सांगितलेलं आहे युगंधरला. खरं तर आनंदीने ह्या सगळ्यासाठी शपथ घातलेली असते की इव्हेंट खराब होऊ नये म्हणून ही कोणतीच गोष्ट सांगायची नाही आहे. पण अर्ची कसली ऐकते, ती गपचूप जाते आणि सगळ्या स्टेजसमोर युगंधरला आणि विद्याधरला झालेला सगळा प्रकार सांगून मोकळी होते. तर मंडळी, आजचा भाग ना खूप इंटरेस्टिंग आहे. मंडळी, आता इथे ना सगळा कार्यक्रम इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर तिथे पोलीससुद्धा आलेत. आणि त्यानंतर पोलिसांनी सुद्धा जी काही कारवाई केली ना, ती सुद्धा बघण्यासारखी आहे. कारण या सगळ्यामध्ये युगंधर नाही तर आता विद्याधर स्वतःच अडकणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असे येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की हा विद्याधर म्हणत असतो की आनंदी राहिली कुठं, अजून तिचे हात सुटले नाहीत का, झुंबर का पडत नाही आहे. तर इकडे अजूनही युगंधरला प्रश्न पडला की आनंदी अजून का येत नाही आहे. आता इकडे काही करून त्या लोकांनी थोडं सावरून घेतलेलं असतं, म्हणजे फोटोशूट वगैरे सुरू झालं आहे, पण अजून आनंदी अजूनही काय येत नाही आहे. तर मंडळी, आता हा सगळा सीन दाखवला आहे. बिचारी आनंदी तिकडे दोरखंड पकडून असते, तिला खूप त्रास होत असतो. आणि तेवढ्यात अर्ची म्हणते की आनंदी का नाही आली अजून, ती तर असं कधी करणार नाही आहे, काय झालं असेल का, बराच वेळ ती दिसली पण नाही आहे. आणि आरतीताई पण बराच वेळ कुठे दिसत नाही आहे. आता युगंधरला पण प्रश्न पडला आहे की आता हा पृथ्वी जो आहे लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न करतोय बोलण्यात, पण ही आनंदीला एवढा का वेळ लागतोय. तर मंडळी, आता आरशी विचार करते आणि म्हणते की नाही, दोघी पण नाही आहेत, म्हणजे आनंदीताई पण नाही आणि आरतीताई पण बराच वेळ कुठे दिसत नाही आहे, ह्या दोघी राहिल्या कुठे. आणि म्हणून ती आता म्हणते की नाही ना, मला जाऊन आतमध्ये बघायला हवं. आणि मंडळी, आता ही अर्ची आहे ना, पटकन आतमध्ये कोणाचं लक्ष नसताना आतमध्ये जाते. तिकडे युगंधर आता त्याचे डोळे आहेत ना रागाने लालबुंद झालेले असतात. आरची जाता जाता बघते आणि म्हणते की मालक साहेब पण खूप चिडलेत, काही करू नये ना, आनंदी तेला लवकर बाहेर आणायला हवं. बिचारी आरती तिथून आपली आनंदी पळत पळत आतमध्ये येते. आणि मंडळी, इकडे ना आनंदी बिचारी भरपूर थकलेली असते, तिचे हात सुटत आलेले असतात आणि खाली तेल ओतलेलं आहे. बिचारी जीवाच्या आखंताने ना तो दोरखंड ओढत असते आणि आरडाओरडासुद्धा करत असते की या, कोणीतरी या. पण ना, इथे कोणाचंच लक्ष नसतं. आणि आरची आता जेव्हा तिथे धावत जाते ना, तेव्हा तिकडे आरतीसुद्धा ओरडत असते दरवाजातून, कोणीतरी दरवाजा खोला, कोणी आहे का. आणि ही गोष्ट आता ना आर्चीने ऐकली आहे. ह्या रूममधून कोणाचा तरी आवाज येते ओरडण्याचा. आणि म्हणून ती दरवाजाजवळ जाते, बघते तर दरवाजाला बाहेरून खिळी लावली आहे. आणि ती म्हणते दरवाजाला खिळी कोणी लावली आहे, म्हणजे कोणीतरी कोंडून ठेवलं इथे. आर्ची लगेच तो दरवाजा खोलते आणि आतमध्ये आरती उभी आहे. आणि ती म्हणते, आरतीताई तू, अगं आतमध्ये काय करते आणि दरवाजाला खिळी कोणी लावली. आता आरती म्हणते, अगं ते महत्त्वाचं नाही आहे, तू चल आधी इथून बाहेर चल. आणि त्या दोघीजणी आता पटकन तिथून धावत येतात. आणि आनंदी बिचारी इकडे दोरखंड ओढते आणि तिच्या हातातून आता तो दोरखंड ना सुटणार असतोच. तेवढं तिकडे असं दाखवलं की हा विद्याधर म्हणतो, हा झुंबर का अजून खाली पडत नाही आहे, त्या आनंदीने काय केलं काय, मला ना तिथे जाऊन ना बघायलाच हवं काय घडलं ते. आणि हा विद्याधरसुद्धा आता तिथे निघाला आहे आतमध्ये काय घडलं हे बघण्यासाठी. आणि आनंदी तो दोरखंड ओढत असते आणि नेमका तिच्या हातातून तो दोरखंड आता मंडळी निसटतो. बिचारी खूप ताकद लावत असते आणि तो निसटलेला दोरखंड आता पडणार. तेवढ्यात आर्ची आणि आरती दोघीसुद्धा धावत गेल्यात आणि त्या दोघींनी तो दोरखंड पकडलेला आहे. आनंदी बिचारी इतकी थकलेली असते ना, तर ती खाली जाऊन पडते. आता अर्चीने आपली आरती दोघींनी सुद्धा दोरखंड पकडला आहे. आणि आरती आता आनंदीला हात देते आणि म्हणते की आनंदी उठ. आता ह्या तिघीसुद्धा येतात आणि तिघींनी मिळून तो दोरखंड पूर्णपणे खाली खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कारण तो खूप लूज झालेला असतो, म्हणजे पुढे गेलेला असतो. आरती आनंदीला विचारत असते की आनंदी तू बरी आहेस ना गं. आनंदी म्हणते की आता ते महत्त्वाचं नाही आहे, आपण हा दोरखंड ओढूया प्लीज. आणि आता त्या दोघीजणी म्हणतात की 1 2 3 4 आबा नातवांच्या नाती हुशार, असं म्हणत ते घेतात. एकदम खसकन जोरात तो दोरखंड मागे ओढला आहे आणि तो झुंबर पूर्णपणे मागे आला आहे. आणि मंडळी, तेवढ्यातच आता ह्या विद्याधरची एंट्री झाली आहे.
आणि विद्याधर बघतो तर काय ह्या तिघीसुद्धा त्या तिघींनी मिळून तो दोरखंड पकडला आहे. आता म्हणतो की ह्या आता कुठून आल्या कडमडल्या आणि ह्या आरतीला कुणी बाहेर काढलं. आणि आता त्याला कळून चुकतं की म्हणजे आता काही अर्थच नाही आहे. आणि आता त्याचा पूर्णपणे प्लॅन हा एक्सपोज झालेला आहे मंडळी. आणि तो हताश होऊन आता तिथून निघून जातो. ह्या तिघींनी सुद्धा दोरखंड पकडलाय. आनंदी म्हणते की आर्ची एक काम कर, तू जा पटकन आणि कार्पेंटर आहेत त्यांना बोलून घे. आर्ची आता तिथून धावत जाते कार्पेंटरला बोलवायला. तेवढ्यात आता आनंदी म्हणते की आरतीताई हे बघ, तू ना ही झालेली गोष्ट अजिबात कोणाला बाहेर सांगायची नाही आहे. त्यावर आता आरती म्हणते अजिबात नाही आहे आनंदी, ह्या वेळेला मी तुझं अजिबात ऐकणार नाही आहे. मी सगळंच्या सगळं मालक साहेबांना सांगणार आहे आणि ह्या विद्याधरचा ना खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे, त्या मीडियासमोर आणणार आहे. त्यांना कळलं पाहिजे का हा विद्याधर काय माणूस आहे ते. आनंदी म्हणते आरतीताई नाही प्लीज, अगं आज तू ह्या मीडियासमोर जर सगळ्यांना सांगितलंस तर पृथ्वीचा इव्हेंट खराब होईल. आणि आजचा पूर्ण दिवस हा पृथ्वीचा आहे. आणि जर मीडियासमोर आपण जर अशा तमाशा घातला तर पूर्ण केलेली मेहनत वाया जाईल आणि त्यामध्ये पृथ्वीची सुद्धा इज्जत जाईल. अगं त्याचं पहिलं प्रोजेक्ट आहे हे. आरती म्हणते काही होत नाही आहे, पण हा विद्याधरला शिक्षा व्हायलीच पाहिजे. अगं आज जर आपण इथे वेळेवर आलो नसतो ना तर हा झुंबर अख्ख्या निंबाळकर कुटुंबाच्या डोक्यात पडला असता. तुला कळते का केवढा अनर्थ घडला असता. आता आनंदी म्हणते पण आरतीताई असं काही झालं नाही आहे ना. आता आनंदी म्हणते की आरतीताई ते मला काही माहीत नाही आहे, तू मला आत्ताच्या आत्ता वचन दे, मला शब्द दे की तू असं काही करणार नाही आहेस. आणि आरतीचा आता नाईलाज असतो आणि तिने सुद्धा वचन दिलं की ठीक आहे मी काही सांगणार नाही आहे बाहेर जाऊन. आणि मंडळी तेवढ्यातच आता आरशी येते, सोबत कार्पेंटरला पण तिने घेऊन आलेलं असतं. आता ते कार्पेंटर्स येतात आणि त्याने तो रशी पकडली आहे. आणि तेवढ्यात मंडळी आनंदी बिचारी इतकी थकलेली असते ती खालीच पडते. आता ते कार्पेंटर्स आहेत ना तो दोरखंड घेतात आणि त्या खुंटीला पुन्हा बांधत असतात. आणि आनंदीच्यात आता काहीच त्राण राहिलेले नाही आहेत, बिचारी थकलेली असते, खाली पडते. दोघी पण आता तिला सावरतात. आरती म्हणत असते की आनंदताई बरी आहेस ना तू. तिला खूप दम लागलेला असतो, बिचारीला खूप घाबरलेली असते. आणि तेवढ्यात आता तिथे येतो तो म्हणजे युगंधर निंबाळकर. आणि तो आनंदीला म्हणतो की ही काय सगळी नाटकं सुरू आहेत, बाहेर तिकडे इव्हेंट सुरू आहे, सगळेजण तुझी वाट बघतायत आणि हा काय नवीन ड्रामा सुरू केला आहे, तुला यायचं नाही आहे का. आता ह्या युगंधर बाबाला काय माहीतच नाही ते काय घडलं ते. आणि आनंदीला म्हणतो की मला माहिती आहे बाहेर यायचं नाही आहे ना, म्हणून ही सगळी नाटकं सुरू आहेत ना, पण हे अजिबात चालणार नाही आहे. आज पृथ्वीचा इव्हेंट आहे आणि मी आधीच म्हटलं होतं पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये मला अजिबात काही हायगाई नको आहे, काही गडबड नको आहे, आत्ताच्या आता बाहेर चल. आणि मंडळी तेवढ्यात आता आनंदी म्हणते की मालक साहेब तसं नाही. आता ती काहीतरी बोलणार, तेवढ्यात युगंधर म्हणतो अजिबात नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, आत्ताच्या आता इथून बाहेर चल. मंडळी इथे असं झालं की युगंधर ज्या पद्धतीने आनंदीवर ओरडलं ना, आर्चीला अजिबात आवडलं नाही आहे ते. आणि म्हणते की मालक साहेब तुम्ही असं कसं करू शकता, आनंदी त्याला का ओरडताय, त्यात तिची काहीच चूक नसताना सुद्धा. आता युगंधर जाता जाता म्हणतो की आत्ताच्या आता लगेच चल बाहेर, सगळेजण बाहेर स्टेजवर वाट बघतायत तुझी आणि ही नाटकं सगळी बंद करायची, कारणं नाही सांगायची मला. आणि आता तो निघून गेलाय. आरतीला पण बिचारीला वाईट वाटतं की युगंधर खूपच ओरडतोय आनंदीला. आता हे सगळेजण बाहेर निघतात आहेत. तेवढ्यात आनंदी आरतीला म्हणते की आरतीताई माझी काय अवस्था झाली आहे गं, आणि ह्या अवस्थेत मी ह्या सगळ्या मीडियासमोर कशी काय येऊ. आरती म्हणते की नको तू काळजी नको करूस, आपण काहीतरी करूया, थांब मी तुझी थोडीशी तयारी करते. आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं आणि आरती थोडीसं तिला आनंदीला सेट करत असते. तिची केस वगैरे विस्कटलेली असतात, सगळं झालेलं असतं. आणि आर्चीला खूप राग आलाय बरं का, म्हणजे हा युगंधर असं कसं माझ्या ताईला बोलू शकतो. आणि तिनं ह्या दोघींच्या नकळत तिथून धावत पळून निघून जाते बाहेर. आणि तिला आता सगळं काही युगंधरला सांगायचं असतं. आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात आरतीच्या लक्षात येतं की आर्ची कुठे गेली आहे. आणि ती म्हणते की आर्ची आर्ची कुठे आहे. तर आनंदी म्हणते म्हणजे आर्ची बाहेर गेली की काय. आणि आता ह्या दोघींना कळतं की आर्ची बाहेर गेली म्हणजे आता काहीतरी गोंधळ घालणार. आनंदी म्हणते की आरतीताई तू पहिली चल बाहेर चल, आर्चीने तिथे जाऊन काही गोंधळ घालायच्या आधी आपल्याला पोचायला हवं. तर मंडळी आता इकडे सगळेजण थांबलेले असतात. आणि आर्ची येते मालक साहेबांच्या समोर आणि म्हणते की मालक साहेब मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, सांगायचं आहे. आणि तेवढ्यात आता युगंधर तिला म्हणजे आर्चीला भेटायला पुढे येतो. आर्ची म्हणते की मालक साहेब आनंदी दिदीने हे सगळ्या मुद्दाम केलं नाही आहे, तिची ह्या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे. आणि तेवढ्यात युगंधर तिला इग्नोर करून पुढे जाणार असतो. आणि आर्ची जोरात ओरडते मालक साहेब थांबा. आता आर्ची नाही एवढ्या जोरात ओरडते, सगळ्यांचं लक्ष आर्चीकडे जातं आणि सगळेजण एकदम शांत होतात. आणि आता आर्ची तिथे सगळ्यांसमोर सुरू करते की मालक साहेब तुम्ही समजताय ना, तसं काही नाही आहे. आनंदीताईने हे सगळं काही मुद्दाम नाही केलं, तिच्या हातातून रक्त वाहतंय, तिचे हात तळ हातापासून कोपऱ्यापर्यंत पूर्ण सोळले गेलेत, रक्त वाहते तिच्या हातून, म्हणून ती आली नाही आहे. आता हे ऐकून पृथ्वीला पण शॉक बसला आहे की नक्की काय झालं. त्यावर आर्ची म्हणते की काय ना, हा झुंबर आहे ना तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात पडला असता निंबाळकरांच्या, आणि म्हणून तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून तो झुंबर पकडून ठेवला होता. आणि तिचे हात पूर्ण सोरपटलेत, सगळं हातातून रक्त वाहतायची तिच्या.
आता विद्याधर म्हणतो ही आता हिला सगळं सांगते की काय युगंधर निंबाळकरला. पण आर्ची थांबते कसली, बिचारी ती स्वतः पण रडत असते. आनंदीची अवस्था बघून तिला वाईट वाटत असतं आणि युगंधर म्हणतो म्हणजे नक्की काय झालं काय. आता मंडळी जेव्हा आता ही आर्ची आहे ना युगंधरला सगळं काही सांगते. म्हणजे आनंदी ती बाहेर स्टेजवर येणारच होती, तेवढ्यात तिला ना कोणीतरी करवतीने कटरने काहीतरी कापतंय त्याचा तिला आवाज आला आणि म्हणून ती बघण्यासाठी ना आतमध्ये गेली. आरतीताई आणि आनंदीताई दोघीसुद्धा गेलेल्या असतात आणि तेव्हा त्यांना कळलं की तो झुंबरचा दोरखंड ना कोणीतरी कापून ठेवला आहे आणि म्हणून त्या दोघी तिथपर्यंत गेल्या आणि दोरखंड तुटणार तेवढ्यातच ह्या दोघींनी त्याला पकडलं. आणि नंतर मग आरतीताई आहे ना तुम्हा सगळ्यांना बोलवण्यासाठी बाहेर येत होती, पण तेवढ्यातच तिला कोणीतरी ना दुसऱ्या रूममध्ये कोंडून ठेवलं आणि रूमची खिळी बाहेर लावून ठेवली. आणि आनंदीताई बिचारी एकटीच तिने तो झुंबर पकडून ठेवला होता आणि तिच्या हातातून सगळं रक्त वाहत होतं. आणि मालक साहेब एवढंच नाही कोणीतरी तिच्या पायाखाली तेलसुद्धा ओतून ठेवलं होतं, तेल ओतलेलं, हातावरती तेल ओतलेलं आणि तरीसुद्धा तिने ते सगळं पकडून ठेवलं होतं. त्या दोघीजणी खूप जोरजोरात ओरडत होत्या. मालक साहेब तुम्हाला आवाज देत होत्या, पृथ्वी सरांना आवाज देत होत्या, पण हा आवाज इतका मोठा होता ना की त्या दोघींचा आवाज तुमच्यापर्यंत आलाच नाही. मंडळी आर्चीने आता ही जी काही स्टोरी सांगितली ना ती ऐकून सगळ्यांच्याच अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला बरं का. हा सीन खूप भारी दाखवला आहे. तर आर्ची म्हणते की आनंदीताई किती वेळ झाला ती रशी पकडून होती जेणेकरून तुमच्या सगळ्यांचा जीव वाचवावा म्हणून. तिच्या हातातून बघा तिचे हात सगळे सोळले गेलेत, रक्त वाहत आहे. आणि जेव्हा तुम्ही आता इथे रागारागाने सगळं बघत होतात ना तर तिच्याकडे आनंदीताईची वाट बघत होतात तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड झाली आहे. म्हणजे आनंदीताई पण बाहेर आली नाही आहे आणि आरतीताई पण बाहेर कुठे दिसत नाही आहे. आणि म्हणून मी त्या दोघींना शोधायला आतमध्ये गेले आणि तेव्हा मला कळलं की आरतीताईला कुणीतरी रूममध्ये कोंडून ठेवलं आहे. आणि मी तिला त्या रूममधून बाहेर काढलं आणि तेव्हा मी तिथे गेलो आणि आनंदीताईच्या हातून तो दोरखंड सुटणार होता, तेवढ्यात आम्ही दोघींनी तो पटकन पकडला आणि म्हणून आज सगळ्यांचा जीव वाचलाय. मालक साहेब तुम्हाला माहिती आहे का आज खूप मोठा अनर्थ घडता घडता चुकलाय आणि तो फक्त आणि फक्त आनंदीताईमुळे. युगंधरला म्हणते की मालक साहेब तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय, तुम्ही आनंदीताईबद्दल खूप गैरसमज करून घेतला, तिला खूप काही बोलला, पण या सगळ्यामध्ये माझ्या आनंदीताईची ना काही म्हणजे काही चूक नाही आहे. तिने सगळं जे काही केलं ना ते फक्त तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी केलंय. मंडळी आता इथे ना आर्चीला खूप भारी बोलताना दाखवलंय बरं का. तिने खूप चांगलं युगंधरला सुनावलंय. तर मंडळी आता एवढी सगळी स्टोरी ऐकल्यानंतर आता युगंधरला एवढं चांगलं कळतं की म्हणजे एवढं सगळं झालंय, दोरखंड कापला गेला, आनंदीच्या पायाखाली तेल ओतलं गेलं, तिच्या हातावरती तेल ओतलं गेलं आणि हे फक्त आणि फक्त हा विद्याधरच करू शकतो हां. आणि तो विद्याधरकडे मागे आता रागारागाने पाहतो आणि हा विद्याधर स्वतःची आता नजर चुकवत असतो. आणि आता युगंधरला चांगलंच कळलंय की म्हणजे हे त्याचंच कटकारस्थान आहे आणि शिर्कींना सुद्धा समजतं. तर मंडळी आता तेवढ्यात आनंदी आणि आरती दोघेसुद्धा बाहेर येतात. म्हणजे आरती आनंदीला बाहेर घेऊन आलेली असते आणि पाहते तर काय ह्या दोघी येण्याआधी आर्चीने सगळं काही सांगून मोकळी झाली आहे. युगंधर हा आनंदीच्या जवळ जातो, आनंदीला स्टेजवर घेतो आणि म्हणतो की आनंदी बरी आहेस ना. आणि आता त्यांनी त्या आनंदीचे हात पाहिलेत, अक्षरशः ना खूप हात पोळलेले असतात, तिचे पूर्ण म्हणजे सालं निघून गेलेली असतात आणि रक्त वाहत असतं. तर मंडळी इकडे आता पृथ्वीला सुद्धा खूप वाईट वाटतं, म्हणजे माझा इव्हेंट खराब होऊ नये, ह्या सगळ्यांसमोर माझी इज्जत जाऊ नये म्हणून आनंदीने इतकं सगळं केलं, स्वतःचे हात पळून घेतले, इतकं रक्त सांडलं. तो पण आता खूप भावूक झालेला असतो. आता तेवढ्यात विद्याधर आपला युगंधर लगेच म्हणतो की जा लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. आणि आरती म्हणते की हो मी आणते, पटकन आणते. आणि त्याने आता इथे स्टेजवर आरतीला घेऊन आलेली असते सगळ्यांसमोर. तर मंडळी आता हा युगंधर आहे ना आनंदीचं सगळ्यांसमोर खरंच खूप कौतुक करत असतो आणि तो आनंदीचे आभार मानतो की आज तुझ्यामुळे माझा पृथ्वीचा इव्हेंट होता होता राहिला आहे. आज खूप मोठा अनर्थ घडता घडता राहून गेलेला आहे. आनंदी खरंच तू खूप ग्रेट आहेस. आणि तो आनंदीचा आता इथे कौतुक करत असतो मंडळी. आणि त्या विद्याधर आहे ना त्याला मात्र हे आता अजिबात सहन होत नाही आहे, कारण त्याचा प्लॅन तर फसला आहे. आणि तेवढ्यात तो आता तिथे जो मीडियावाला आहे ना त्याला ना नजरेने खुणवतो की तुम्ही लोकांनी ह्यांना उलटसुलट असे प्रश्न विचारा आणि ह्यांच्यावरती तुटून पडा, असं नाही का. आणि तेवढ्यात आता युगंधरचं सुद्धा लक्ष त्या विद्याधरकडे जातं आणि हा आणखीन काही शांत बसणार नाही आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. आता ह्या विद्याधरने त्या प्रेसवाल्या लोकांना खुणवलेलं असतं की तुम्ही विचारा ना त्यांना उलटसुलट प्रश्न असे नाही का. मग ते लोक लगेच म्हणतात की युगंधर निंबाळकर तुम्ही आज एवढा मोठा इव्हेंट घडवला आणि त्या इव्हेंटमध्ये एवढा मोठा अपघात घडणार होता, एवढे पाहुणे तुमच्या घरामध्ये आले होते, एवढे गेस्ट लोक आहेत, हे माहीत असताना सुद्धा तुम्ही लोकांच्या सुरक्षिततेचा विचार केला नाही का. आज जर तो झुंबर पडला असता तर सगळ्या लोकांना किती मोठी इजा पोचली असती, कोणाचा जीव जाऊ शकला असता. आणि युगंधर निंबाळकरांच्या घरामध्ये हे होणार होतं. म्हणजे युगंधर निंबाळकर कुटुंब इतकं निष्काळजी आहे का. आज जर ह्या प्रेसवाल्या लोकांना किंवा मीडियामधल्या लोकांना जर कोणाला काही झालं असतं तर याची जबाबदारी कोणी घेतली असती. त्यावर त्यातली एक मुलगी सुद्धा आता म्हणते की हो मालक साहेब, जर तुम्ही एवढी मोठा मीडिया बोलवला होता तर मग लोकांच्या सुरक्षतेचा विचार तुम्ही का नाही केला. म्हणजे निंबाळकरांच्या घरामध्ये पाहुण्यांच्या जीवाला धोका आहे का.
ते लोक आता उलटसुलट उगाचेच असे फालतू प्रश्न युगंधरला विचारत असतात आणि युगंधर आणि पृथ्वी आता दोघांनाही मोठा प्रश्न पडलाय की आता ह्या मीडियावाल्या लोकांना काय उत्तर द्यायचं. तेवढ्यात मंडळी आता हा युगंधर पुढे येऊन मीडियातल्या लोकांना काहीतरी बोलणार असतो आणि ही सगळी गोष्ट बघून विद्याधरला खूप आनंद झाला आहे. म्हणजे ह्या दोघांची आता चांगलीच बोलती बंद होणार आहे आणि युगंधर आता पुढे येऊन काहीतरी बोलणार ना, तेवढाच पृथ्वी म्हणतो की थांबा, मी सांगतो तुम्हाला. युगंधर निंबाळकर असो किंवा निंबाळकर कुटुंब, ते कधीच कोणाच्या जीवावर बेतेल असं करणार नाही आहे आणि त्यांनी सगळ्या सुरक्षितेचा विचार केला होता आणि निंबाळकरांच्या घरामध्ये कोणाचाही जीव जाऊ शकत नाही. त्यांच्या सुरक्षितेचा पूर्ण विचार केला जातो. आजच तुम्ही बघा ना, आज एवढा मोठा अनर्थ घडता घडता टळला कारण निंबाळकरांनी तो घडू दिला नाही आहे. कारण निंबाळकर स्वतःचं रक्त सांडतील, पण कधीही कोणाच्या जीवावर बेतू देणार नाही आहेत. ते पाहुण्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणार म्हणजे करणारच. आजचंच उदाहरण घ्या. आज एवढा मोठा अनर्थ घडता घडता आनंदीने स्वतःचं रक्त सांडलं, पण कोणाला काही होऊ दिलं नाही आहे. या गोष्टीसाठी तुम्ही तिचं कौतुक करायला हवं, तिला अप्रिशिएट करायला हवं. आज हा जंबर पडून अक्षरशः निंबाळकर कुटुंब संपलं असतं, पण तिने आम्हालासुद्धा काही होऊ दिलं नाही आहे आणि हे फक्त आणि फक्त आनंदीमुळे झालेलं आहे. आजचा जो इव्हेंट आहे, त्या सगळ्यामागे माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. आज जे काही आहे मी, तो माझ्या वडिलांमुळे आहे. पण आज या इव्हेंटमध्ये जो मोठा अनर्थ घडता घडता वाचला ना, तो आनंदीमुळे वाचला आहे आणि त्याच्यामुळे आजच्या पूर्ण इव्हेंटचं श्रेय मी माझ्या बाबांना आणि आनंदीला देतो. आणि मंडळी आता इथे हा पृथ्वी आहे ना, त्याने त्या अख्ख्या मीडियासमोर आनंदीचं आणि युगंधरचं भरभरून कौतुक केलेलं असतं, भरभरून कौतुक करत असतो तो. मंडळी आता हे दोघंसुद्धा इकडे मागे आनंदी उभी असते, आनंदीच्या जवळ जातो. पृथ्वी म्हणतो की आनंदी इकडे ये आणि तो सगळ्यांसमोर आता आनंदीला इकडे समोर घेऊन येतो आणि सोबत आता हा युगंधर आहे ना, तो पण आनंदीच्या समोर आला. म्हणजे दोघं तिला आता आनंदीला समोर घेऊन येतात आणि आता पृथ्वी म्हणतो की आनंदी बरी आहेस ना, तुला आता काही त्रास होत नाही आहे ना. आनंदी म्हणते की नाही ठीक आहे म्हणून. तर मंडळी आता तो आनंदीला सगळ्यांसमोर आणतो आणि म्हणतो की सगळ्या मीडियाला सांगत असतो की आज माझं पहिलं प्रोडक्ट लॉन्च झालं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. पण यामध्ये फक्त माझी मेहनत नव्हती, तर त्यामागे माझे आशीर्वादसुद्धा होते आणि ते म्हणजे माझ्या बाबांनी या प्रोजेक्टसाठी, ह्या इव्हेंटसाठी खूप मेहनत घेतली होती. खूप मेहनत घेतली म्हणूनच आज मी सक्सेस आहे. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळे आहे. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, मला सपोर्ट केला, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला साथ दिली आणि म्हणून मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे. पण यामागे फक्त त्यांचा हात नाही आहे. त्यांचं जेवढं योगदान आहे, त्यांनी जेवढा मला सपोर्ट केला आहे, तेवढाच सपोर्ट मला आनंदीने सुद्धा केलेला आहे. आज मी जो काही आहे तो आनंदीमुळे आहे आणि आजच हा इव्हेंटमध्ये जो काही प्रकार घडला, जे काही संकट आलं होतं, ते सुद्धा आनंदीमुळेच वाचलं आहे आणि त्याच्यामुळे हा इव्हेंटचं पूर्ण श्रेय मी माझ्या बाबांना आणि आनंदीला देणार आहे. आणि मंडळी त्यांनी आता सगळ्यांसमोर खूप कौतुक केले बरं का आनंदीचं. आणि हे आनंदीचं कौतुक बघून शिल्पा मात्र रागारागाने बघत असते. तिला अजिबात ते सहन होत नाहीये. मंडळी आता युगंधरसुद्धा म्हणतो की हो, पृथ्वी जे काही बोलतोय ना, ते अगदी बरोबर बोलतोय. आजच्या इव्हेंटचं सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त आनंदीला जातं आणि सगळे मीडिया आता इथे थांबलेले असतात. आणि तेवढ्यात युगंधरसुद्धा म्हणतो की तुम्ही सगळ्या लोकांनी ह्या गोष्टीला नावं ठेवण्यापेक्षा आनंदीने जी काही हिंमत दाखवली आहे आणि ह्या सगळ्यांचा जीव वाचवला आहे, या संकटातून सगळ्यांना वाचवलं आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी तिला अप्रिशिएट करायला हवं, तिचं कौतुक करायला हवं. आणि पृथ्वी म्हणतो की हो, बाबा अगदी बरोबर बोलतात. आनंदीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवून एकदा तिचं जोरदार कौतुक करा. आणि मंडळी आता सगळेजण इथे आनंदीचं टाळ्या वाजवून कौतुक करतात आणि ही गोष्ट विद्याधरला इतकी खटकली की बाप रे बाप. मंडळी तेवढ्यात आता हा युगंधर म्हणतो की फ्रस्टेड बॉक्स आणला नाही अजून. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की थांबा. आता युगंधर म्हणतो अरे पृथ्वी पण. त्यात पृथ्वी म्हणते की हो, माझं एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्याने ना तो मागे जातो आणि त्याने एक शॉल आणलेली असते आणि तो म्हणत असतो की बाबा, आज मी जो काही आहे, आज जो माझा इव्हेंट आहे, जो काही मी सक्सेस आहे ना, तो फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही मला पाठिंबा दिला नसता, माझ्यावर विश्वास ठेवला नसता, मला सपोर्ट केलं नसतं, तर मी आत्ता इथे नसतो आणि हा एवढा इव्हेंट मोठा झालाही नसता. त्याच्यामुळे मी आज तुमच्यासाठी ही शॉल आणली होती आणि मला ती शॉल देऊन तुमचा सत्कार करायचा होता. तो मी करणारच आहे. पण त्याआधी मला ना एक गोष्ट करायची आहे. आणि तो आनंदीला म्हणतो की आनंदी, मला ह्या शॉलवरती तुझ्या हाताचे ठसे हवेत. मला ही रिकामी शॉल बाबांच्या खांद्यावर नाही ठेवायची आहे. आणि मंडळी जेव्हा आता पृथ्वी असं म्हणतो ना, त्याचं कौतुक खरं तर सगळ्यांना वाटत असतं. म्हणजे किती छान विचार आहेत. आणि म्हणतो की जेवढं जेवढं सहकार्य मला माझ्या बाबांनी दिलं आहे, मी आज जो काही आहे तो बाबांमुळे आहे, तेवढाच हक्क आनंदी तुझासुद्धा आहे. कारण तेवढीच मेहनत, तेवढाच प्रतिसाद, तेवढंच सपोर्ट तू सुद्धा मला केला आहेस आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट तुम्हा दोघांना देतो मी. आणि म्हणून मंडळी आता तो पृथ्वी आहे ना,
तो शॉल घेतो आणि आनंदीला म्हणतो की तुझ्या हाताचे ठसे मला हवेत ह्या शॉलवरती. आता आनंदी म्हणते पण पृथ्वी म्हणतो ते मला माहीत नाही, मला काही ऐकायचं नाही आहे. आनंदी दे मला तुझ्या हाताचे ठसे ह्या शॉलवरती दे. तर मंडळी आता आनंदी पुढे येते आणि पृथ्वीने जी शॉल आणली ना त्या शॉलवरती ती स्वतःच्या हाताचे रक्ताचे जे ठसे असतात ना ती दोन्हीसुद्धा उमटवते. आणि हे शिल्पाला नाही बघवत आहे, कारण कित्येक वेळ झाला युगंधर आणि पृथ्वी दोघंसुद्धा आनंदीचंच कौतुक करत असतात आणि तिला इतका जळफळाट होत असतो. पण ठीक आहे, आता आनंदीने ते ठसे दिलेत आणि आता पृथ्वी जातो आणि ती शॉल आहे ना युगंधरच्या खांद्यावरती देतो. आणि तो त्या ठिकाणी आता त्याचं वडिलांचं सुद्धा खूप कौतुक करत असतो, म्हणजे हे सगळं करत असताना. आणि मंडळी पृथ्वी आता खूप भावूक झाल्या, म्हणजे का माहिती आहे का, म्हणजे आत्तापर्यंत तो युगंधरला युगंधर निंबाळकर असंच म्हणायचा. आणि आता मात्र ती इतका भावूक होतो आणि युगंधरसुद्धा. आणि तो सगळ्यांसमोर पुन्हा एकदा अनाऊन्स करतो की खरंच मंडळी, आज माझ्या आयुष्यात जो सक्सेस आहे तो फक्त आणि फक्त ना माझ्या बाबांमुळे आहे. आणि पहिल्यांदा तो आता सगळ्यांसमोर युगंधरला बाबा म्हणतो आणि त्या गोष्टीमुळे युगंधरला सुद्धा खूप भारी वाटतं बरं का. दोघं एकमेकांकडे खूप वेळ असे बघत बसलेले असतात. खूप भारी सीन दाखवला आहे हा. आणि खरं तर मंडळी हे सगळ्यांना आनंदीमुळे झालं आहे. आनंदीने विद्याधरला चॅलेंज केलं होतं की मी ह्या बाप लेकांमधली जी दरी आहे ना ती दूर करणार आहे. आणि मंडळी आनंदीने ते करून दाखवलं अक्षरशः, माहिती आहे का. खूप खूप म्हणजे खूप भारी दाखवला आहे हा सीन. युगंधर आता इथे पृथ्वीचं पण खूप कौतुक करतो, त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आता विद्याधर आणि जी ही आहे शिल्पा, दोघींचा चेहरा पूर्णपणे पडला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कुठे हसू दिसत नाही आहे. पण आनंदी मात्र खूप खुश झाली आहे, कारण इतक्या दिवसानंतर हे बापलेक फायनली एकत्र आलेत आणि त्या दोघांचं इतकं झालेलं भरभरून कौतुक खूप छान दाखवले मंडळी. हे सगळं होता होता आता तिकडे पोलिसांची एंट्री झाली आणि तेवढ्यात आता युगंधर पुढे येतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे, अहो माझ्या मुलाचा एवढा मोठा इव्हेंट चालू आहे, एवढा मोठा कार्यक्रम सुरू आहे आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही कशापायी आलाय. आता पोलीस म्हणतात की तितकंच महत्त्वाचं काम होतं, म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुमच्या मुलाचा खूप मोठा इव्हेंट आहे, पण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मागे तुमच्या भावाचा जो काही अपघात झाला, बॉम्ब ब्लास्ट झाला, त्यामागचा खरा आरोपी जो कोणी आहे तो आम्हाला सापडलेला आहे. आता मंडळी इथे युगंधर अजूनही फुल कॉन्फिडन्समध्ये दाखवलं आहे बरं का. तो फुल बिंदास असतो. आता इकडे आनंदी घाबरली. आता पोलीस जेव्हा असं म्हणतात ना की तो माणूस सापडला आहे, तर आनंदीला वाटतं की मालक साहेब जे आहेत ना, मालक साहेबांचं नाव खरं खरं समोर आलं की काय. आणि त्याने आता हातातून बेड्यासुद्धा आणलेले असतात आणि पोलीस म्हणत असतात की तो माणूस सापडला आहे आणि त्या माणसाला अरेस्ट करण्यासाठीच आम्ही इथे आलो आहे. तर तेवढ्यात मंडळी हा विद्याधर आता समोर येतो आणि म्हणत असतो की पोलीस आपल्या इन्स्पेक्टरला म्हणतो की कोण आहे तो माणूस. त्या माणसाचं नाव समजलं नव्हे इन्स्पेक्टर तुम्हाला, मग सांगा कोण आहे तो माणूस आणि आत्ताच्या आत्ता त्या माणसाला बेड्या घाला आणि फरफटवत घेऊन जा या सगळ्यांसमोर, ह्या मीडियासमोर. त्याची खरी लायकी काय आहे ना ते समजायलाच हवं. मंडळी आता ह्या सगळ्या मीडियासमोर हा विद्याधर आहे ना खूप काही काही बोलत असतो, म्हणजे त्याला आता वाटतं की युगंधर निंबाळकरच या सगळ्यामागे आहे, त्याचंच नाव आलं असणार आहे असं त्याला वाटत असतं. आणि तो आता भरपूर काही पोलिसांना बोलत असतो. त्याला आत्ताच्या आता बेड्या ठोका सगळ्यांसमोर, मीडियासमोर आणि घेऊन जा. या मीडियाला सुद्धा कळू दे की ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये काय काय घडतं, कोण राहतं. पण हा युगंधर निंबाळकर मात्र काही घाबरलेला नाही आहे बरं का. तो पुढे येतो आणि पोलिसांना म्हणतो की कोण आहे माणूस, कोण माणूस सापडलाय, काय नाव सांगितलंय तुम्हाला. आणि मंडळी आता मागोमाग पृथ्वीसुद्धा येतो आणि म्हणतो की बाबा हा सगळा काय प्रकार आहे. आता युगंधर निंबाळकर पृथ्वीला थांबवतो आणि आता युगंधर म्हणतात की कोण आहे माणूस तो सांगा, त्याचं नाव सांगा. आणि आता हा विद्याधर फुल कॉन्फिडन्स, त्याला माहिती आहे की हे नाव आता युगंधर निंबाळकरचं असणार आहे. आणि तो पोलिसांना म्हणतो की सांगा की कोण आहे माणूस तो, सगळ्या मीडियाला समजू दे की हा माणूस कोण आहे तो. आणि तेवढ्यात आता पोलीस पुढे येतात आणि म्हणतात की हो त्या माणसाचं नाव आम्हाला समजलंय आणि तो माणूस आहे निंबाळकर. आता तो फक्त निंबाळकर बोलतो बरं का. आणि तरीसुद्धा हा युगंधर बिंदास आहे. आणि तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की पकडा पकडा, अरेस्ट करा त्या माणसाला, बेड्या घाला त्याच्या हातामध्ये. आणि मंडळी इथेच आता खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे. काय माहिती आहे का, आता पोलिसांनी फक्त निंबाळकर नाव घेतलं आहे आणि युगंधर बिंदास आहे, त्याच्यामुळे युगंधरने आधीच पूर्ण सेटिंग केलेली आहे बहुतेक. आणि त्याच्यामुळे आता हे पोलीस आहेत ना युगंधर निंबाळकर ऐवजी आता ते विद्याधर निंबाळकर हे असं बोलून विद्याधरलाच अरेस्ट करणार आहेत असं मला तरी वाटतंय. कारण ज्या पद्धतीने हा युगंधर असा फुल बिंदास आणि कॉन्फिडंट आहे ना, त्याच्यावरून तरी हे असंच वाटतंय. तर मंडळी उद्याचा भाग आहे ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे थोडा तुम्ही उद्याचा भाग पाहायला विसरू नका. आणि मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद.